हाय फ्रेंड्स, मी सान्विका. गणपती बाप्पा मोरया. मी आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. एक वेगळी अशी रेसिपी आहे. कदाचित ती तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती नाही. की सध्या कैरीचा आणि आंब्याचा सीझन चालू आहे, तर त्यामुळे मी एक कैरीची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. चला तर आता मी तुम्हाला साहित्य काय काय लागतं ते सांगते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला आता मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय लागणार आहे ते. हे 1 वाटी किसलेली कैरी आहे, अर्धा वाटी किसलेला गूळ आहे, अर्धा ते पाऊण वाटी मी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. नंतर हे मेथीचे दाणे आहेत, तिखट आहे, हळद आहे, मीठ आहे आणि फोडणीसाठी आपण तेल वापरणार आहोत. चला तर आता मी तुम्हाला रेसिपी दाखवायला सुरुवात करते. सर्वात पहिले आपण आता ही किसलेली कैरी जी घेतली आहे ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. 1 वाटी किसलेली कैरी घेतली आपण ती. नंतर त्याच्यामध्ये आपण जो किसलेला गूळ घेतला होता अर्धा ते पाऊण वाटी, तो त्याच्यात मिक्स करायचा आहे. ऍक्च्युली ही रेसिपी मला माझ्या आजीने शिकवली होती. याला काही काही ठिकाणी कैरीची चटणी म्हणतात, तर काही काही ठिकाणी कैरीचा तक्कू असं म्हणतात. तर आमच्या भागात याला कैरीचा तक्कू म्हणतात. खूप सुंदर असं लागतो हो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, हा खूप छान लागतोय. नंतर त्याच्यात आवडीनुसार हळद घालायचं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मीठ घालू शकता, कमी जास्त. अर्धा चमचा मीठ घेतलंय मी, मला मीठ कमी लागतो त्याच्यामुळे. नंतर आता हे आपण मिक्स करून घेऊया. सगळे साहित्य एकत्र मिक्स झालं पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करायचं. आपोआप गुळामुळे याला थोडंसं पाणी सुटणार आहे. पाणी सुटल्याशिवाय आणि कैरीमुळे या कैरीच्या तक्कूला मजा नाही. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. चला आता मी पूर्ण मिक्स करते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता हे मी मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. कैरीचं आणि गुळाचं तक्कूसाठीचं मिश्रण मी मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपण याला फोडणी देणार आहोत. चला तर आता मी फोडणीची तयारी केली आहे. इथे एका छोट्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. चला तर आता मी फोडणी देते याला. तर आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात आपण आता नेहमीप्रमाणे जे नेहमी आपण सगळ्या पदार्थांना जिरे मोहरीची फोडणी देतो तशी फोडणी न देता तक्कूला मेथीच्या दाण्यांची फोडणी द्यावी लागते. तर मी एक 5 ते 6 दाणे घेतलेले, जास्त दाणे घ्यायचे नाही, कारण तर ते कडू होईल तक्कू, त्यामुळे 5 ते 6 दाणे घ्यायचे आहेत. तर आता मी फोडणी देते. आणि तक्कू हा प्रकार असा आहे की तुम्ही समजा भाजी पोळी सोबत तोंडी सुद्धा लावू शकता, किंवा अगदीच वेळेवरती भाजी तयार नसेल, भाजी झालेली नसेल, तर त्याच्यासोबत पोळी सोबत सुद्धा तुम्ही तक्कू भाजी सारखा खाऊ शकता. इतका सुंदर लागतो. चला तर आता मेथी दाणे फुललेले आहेत. तर आता आपण फोडणी देऊया तक्कूला. मस्त असं चुर आवाज आला फोडणीला की समजायचं पदार्थ छान झालेला आहे. तर आता आपण ही मेथीच्या दाण्यांची फोडणी दिलेली आहे. अशा प्रकारे आपला तक्कू रेडी झालेला आहे पोळी सोबत खायला किंवा पोळी भाजी सोबत तोंडी लावायला. चला तर आता हा कैरीचा तक्कू तयार झालेला आहे. तर सध्या कैरीचा सीझन चालू आहे, तर तुम्ही नक्की हा कैरीचा तक्कू ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा झाला आहे ते. आणि तुम्हाला अजून काही नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी जर बघायच्या असतील
मला कमेंट करून कोणत्या कोणत्या रेसिपी बघायच्या आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.